कार्यकर्ते सुद्धा या कामाला आतापासून लागलेले आहेत. नक्कीच त्याला अजून पुढचे 5 वर्ष आहे, पण खरं तर अजून एक निवडणूक अगदी तोंडावर आली आहे आणि आपण 3 मित्र पक्ष आहात. खरं तर जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळेला आमच्या मनात असं होतं की ही आघाडी खरंच टिकेल का? ती टिकली. पण बरेच चॅलेंजेस त्या दरम्यान आपल्या समोर आलं. पण एक बघायला मिळतंय की उद्धव ठाकरे त्यावेळेला सर्वात मोठा भाऊ होता. तो आता सर्वात छोटा भाऊ झालाय स्ट्राईक रेट जर बघितलं तर. आणि जो सर्वात छोटा भाऊ होता म्हणजे आपण, तो सर्वात मोठा भाऊ झालाय. आता या बदललेल्या इक्वेशन्सचा नक्की काय परिणाम होईल? बघा, काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहे. कोणाचे आमदार कोणाचे खासदार जास्त आहेत इथपर्यंत नाही. देशातल्या राजकारणामध्ये काँग्रेसचं एक आगळं वेगळं महत्त्व होतं, राहणार आणि भविष्यातही राहणार. हे कोणाला लपवता येणार नाही. राज्य पातळीच्या पक्षांच्या बद्दलचं भाजपचं काय मत आहे, त्यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी काय सांगितलेलं आहे ते पण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की राज्य पातळीच्या सगळ्या पक्षांना त्यांना संपवायचं आहे. आणि म्हणून त्याची वाटचाल देशामधल्या अनेक राज्यात त्यांनी केली, महाराष्ट्रात केली. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो निर्माण केलेल्या शिवसेनेला त्यांनी तोडलं. शरद पवार साहेबांनी जो पक्ष तयार केला त्या राष्ट्रवादीला त्यांनी तोडलं. आता त्यावेळेस तोडल्यानंतर सुद्धा काँग्रेसने ही भूमिका घेतली की हे आपल्या सोबत घेऊन त्यांना चालायचं. आम्ही चाललो. त्यांना जास्त जागा पाहिजे होत्या. त्यांना आम्ही अनेकदा सांगितलं की काही जागांच्या बद्दलचं मेरिट प्रमाणे निर्णय घ्या, पण त्यांनी त्या पद्धतीचं जास्त जागा घेऊन त्यांनी त्या पद्धतीचा त्या जागा मिळवून घेतल्यात. पण मूळ प्रश्न असा आहे की त्याच काळात मेरिटवर आपण निर्णय केले असते. मला असं वाटतं की अजून भाजपची वाताहत आपल्याला महाराष्ट्रात करता आली असते. पण ठीक आहे, त्यांचे 19 खासदार होते असं ते म्हणत होते. पण ते ह्यातनं काही शिकले नाही असं दिसतात. कारण आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ही आहे नानाभाऊ की शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेनं 4ही विधान परिषदेच्या जागांवर आपला उमेदवार घोषित केलेला आहे. आपल्याशी चर्चा झाली का? नाही, चर्चा झाली नाही. मी मधल्या काळात ज्यावेळेस ही प्रक्रिया सुरू झाली होती त्यावेळेस त्यांना मी फोन केला होता. तर संजय राऊतांनी त्याच्यामध्ये बोललेत की आम्ही बोलून तुमच्याशी चर्चा करतो. पण दुसऱ्या दिवशीच मुंबईच्या दोन्ही जागा त्यांनी त्यांच्या सामना पेपरमधून जाहीर केल्या. तर आम्हाला वाटतं की ठीक आहे, 2 जागा हे लढतील. म्हणून मग मी पुन्हा त्यांना ते लंडनमध्ये गेले त्यावेळेस फोन केला. त्यावेळेस त्यांना म्हटलं की 2 जागा आम्ही लढतो, 2 जागा तुम्ही लढा. त्यांनी मला वाटलं कोण लढणार आहे तुमचे उमेदवार. तुम्ही त्यांना उमेदवारांची नावं सांगितली. नाशिकमधला उमेदवार जे आमचे गुळवे होते त्यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांचं तिकीट देऊन त्याला उभं केलं. पण मूळ प्रश्न आहे की या मध्ये एकदा चर्चा करूनच, समजा पवारसाहेब असतील, आम्ही असतील, कम्युनिस्टवाले असतील, सगळ्याशी एकदा चर्चा करून हे केलं असतं तर ह्या 4ही जागा जिंकणं आम्हाला सगळ्यांना सोपं झालं असतं. पण आता त्यांच्या मनात काय नेमकं मला माहिती नाही. आताच तुम्ही सांगता त्याप्रमाणे त्यांनी आता 4ही जागा त्यांनी घोषित केल्यात. तर आता मी आज सकाळपासूनच त्यांना फोन लावत होतो. ते त्यांचं फोन ते सांगत होते त्यांचे ऑपरेटर की आमच्या ऑपरेटरला की साहेब तयार होत आहे, साहेब तयार होत आहे. ते काय माझ्याशी फोनवर काही त्यांचा संपर्क झाला नाही. त्यामुळे नेमकं त्यांच्या मनात काय ते भेटल्यावर त्यांच्याकडून कळेल. पण ह्या सगळ्या गोष्टींनी कुठंतरी आघाडी जेवढी घट्ट पाहिजे ती उरणार नाही असं आपल्याला वाटत नाही का? कारण एक सांगली झालं, त्यावेळेला तुम्ही मोठं मन करून ती जागा शेवटी सोडली. पण आता परत विधान परिषदेत असं होतं. आणि खरं विधानसभेच्या निवडणुका समोर असताना हा काय संकेत देऊ पाहतात उद्धव ठाकरे? तुम्हाला काय सांगू पाहतात? बघा, आता भेटल्यावर, समोर भेटल्यावर त्यांच्याशी बोलणं होईल आणि बोलण्याअंतीच कळेल नेमकं आज त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे. ते मला आज काही बोलता येणार नाही. पण या 4ही जागा आपण मान्य करणार आहात का? त्यांचे उमेदवार आपल्याला मान्य आहेत का? नाही, एकदा मूळ प्रश्न आहे की 4ही जागा त्यांना लढायच्या असतील तर 4ही त्यांनी, पण बसून आपल्याला त्याच्यातला मार्ग काढता आला असता. फोनवर त्यांच्याशी बोलणं झालं, पण फोनवरही त्यांनी आम्हाला जो सांगितलं रिस्पॉन्स, आमचेच उमेदवार त्यांनी घेऊन चालले गेले. म्हणून मला एकदा त्यांच्याशी बोलायचं आहे, बसून. नानाभाऊ, जेव्हा भाजपशी त्यांना युती तोडायची